की जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या काळामध्ये असणारा कसा वारकरी असेल, ज्ञानोबराच्या टायमाला असणारा कसा वारकरी असेल, ही वारकऱ्याची परंपरा ज्यांनी अव्याहतपणाने असणार त्यावेळेला जोपासली असे निष्ठावंत वारकरी म्हणजे त्याच्यामध्ये मुकुटमणी म्हणजे काशीनाथ बाबा आहे. काशीनाथ बाबांनी असणारी ही परंपरा घालून दिली. त्या परंपरेला जोपासण्याचा कार्यक्रम असणारा या ठिकाणी संपन्न होतो आहे. मला थोडं काही काळ असणारं त्यावेळेला आळंदी पंढरीचे निष्ठावंत कारभारी बाबा काशीनाथ बाबा वैकुंठवासी आमचे जयराम बाबा भोसले आळंदीकर आणि आता भामचंद्र डोंगरावर थोड्याच दिवसापूर्वी ऋषीपंचमीच्या दिवशी ज्यांनी ध्येय असणारा ठेवला असे असणारे नामदेव बाबा आळंदी पंढरीचे निष्ठावंत असणारे वारकरी असणारे त्यांच्या सानिध्यामध्ये राहण्याचा योग आला. हा राहण्याचा असणारा योग आला की जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या काळामध्ये असणारा कसा वारकरी असेल, ज्ञानोबराच्या टायमाला असणारा कसा वारकरी असेल, ही वारकऱ्याची परंपरा ज्यांनी अव्याहतपणाने असणार त्यावेळेला जोपासली असे निष्ठावंत वारकरी म्हणजे त्याच्यामध्ये मुकुटमणी म्हणजे काशीनाथ बाबा आहे. काशीनाथ बाबांनी ही परंपरा असणारी या गावाला असणारी लावून दिली आणि ती परंपरा सर्व ग्रामस्थांनी परिसरातल्या भाविक भक्तांनी आजपर्यंत असणारी जोपासली. मोठे महात्मे होऊन गेलेले त्यांच्याबद्दल असणारं त्यावेळेला काय बोलावं आणि काय बोलू नये. त्यांच्याबद्दल काय बोलावा, त्यांनी आपला देह असणारा तुम्हाला सांगतो भगवंताच्या चरणावर अखंड भजन करून असणारं त्यावेळेला परमात्म्याच्या चरणावर ते समर्पण केलं. असे वारकरी आता भविष्यकाळामध्ये त्यावेळेला मिळणं दुरापास्त आहे. बरं कीर्तनकार भरपूर मिळते. आता ऐसे कोणी होणे नाही, आता ऐसे कोणी होणे नाही, आता ऐसे कोणी वैराग्याचा कीर्ती आहे केल्या काने, वैराग्याच्या गोष्टी 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 ऐकल्या 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 काने. आता इथे कोणी होणे नाही, आता इथे कोणी होणे नाही, वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या काने, गेले दिगंबर गेले दिगंबर ऐकल्या काने. आता कोणी होणे नाही, आता इथे कोणी होणे नाही, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, विभूती. आम्हाला सुद्धा अशी वारकरी कधी पाहायलाच मिळाली नाही. बरं का, आम्ही अनेक गोष्टी ऐकल्या पण अशी मंडळी पाहायला मिळाली. बरं का, वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या कानी, आता ऐसे कोणी होणे नाही. त्यांनी वैराग्याचं स्तोम माजवलं नाही पण वैराग्य मात्र मूर्तिमंत आपल्या जीवनामधून असणारं आचरण केलं आणि समाजाला वैराग्याची काय धारा आहे ती असणारी त्यांनी प्रगट करून दाखवली. आता आमचं वैराग्य सांगणं वेगळं आहे. बरं का, बरं का. बोल बोलता वाटे सोपी, करणी करता टील काठी, नव्हे वैराग्य सोपारे, मज बोलता न वाटे खरे, विष खावे ग्रासो ग्रासी, धन्यत्वची एक सोशी, आणि तुका म्हणे करुणी दावी, त्याचे पाय माझी जीवी. वारकऱ्यांनी असणार तुम्हाला सांगतो कधी फेटा बांधून कीर्तनं केली नाही, लोकांना काय तत्त्वज्ञान सांगितलं नाही. आम्ही आळंदी पंढरीची वारी करतो असणार कधी सांगितलं नाही, पण कृतीतून मात्र समाजाला परमार्थ शिकवला. कृतीतला परमार्थ असणारा समाजाच्या
सर्वसामान्य माणसापर्यंत असणारा पोचल्या जातो आणि तो आचरण करण्यासाठी सोपा जातो. हां, कृतीतला परमार्थ श्रेष्ठ आहे. हां, म्हणून त्यांनी कृतीतून असणारा परमार्थ समाजाला शिकवला. कधी आयुष्यात काशीनाथ बाबांनी अनेक असणारी आळंदी पंढरीच्या रस्त्यावर त्यावेळेला मोठमोठी सप्ते सुरू केली. पण सप्ते सुरू केली, सप्ताह सुरू करायला प्रवृत्त करायची आणि काल्याच्या आदल्या दिवशी निघून जायचं, काशीनाथ बाबा निघून जायचं. पंढरपूर किंवा आळंदी गाठायची किंवा भामचंद्र डोंगरावर यायची. अशा प्रकारचा काशीनाथ बाबांचा नेम. वैकुंठवासी जयराम बाबा हे तर तुम्हाला सांगतो साक्षात वैरागी तपून देत आम्ही आळंदीमध्ये असणारे त्यावेळेला अनुभवले. अशी माणसं असणारे आता पाहायला मिळणार नाही. म्हणून आपलं मोठं असणारं त्यावेळेला भाग्य आहे. काशीनाथ बाबांची या ठिकाणी आपण काय समाधी असणारी त्यावेळेला स्थापन केली, मोठं भाग्य आहे. आणि जेवढं वलय जे आहे ना, आता जेवढं जे वलय आहे ते संपूर्ण असणारं काशीनाथ बाबाचे. काही काही लोक काय करतात, आम्हाला लई मोठी पण देतात बरं का. आता रात्री गुरुजींनी असणारं त्यावेळेला खूप असणारं मोठे पण दिले, त्यांचं मनाचा मोठेपण आहे. पण आम्ही एवढे मोठे नाही बरं का. कोणी कोणाची असणारी त्यावेळेला बराबरी करणं ते काही शक्य आहे का? हां, उगंच काय करायचं, उठाने शेळीने उठाचा मुका घ्यायचा प्रयत्न करायचा. हां, लहान तोंडी मोठा घास करू नये. मला सांगतो शेळी ती शेळीच बरं का, आणि उंट तो उंटच. म्हणून मोठ्याची तुलना असणारे त्यावेळेला करणं शक्य नाही. अहो आता लोक म्हणतात बुवा हे आम्हाला असणारं त्यावेळेला जगद्गुरु तुकाराम महाराज स्थानी ज्ञानोबराय स्थानी. अरे बाबा, ज्ञानोबरायची उपमा देऊ नका, जगद्गुरु तुकोबरायची उपमा देऊ नका, नाथांची उपमा देऊ नका. आम्ही वारकऱ्यांचे असणारे त्यावेळेला पायी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या काळामध्ये कशा प्रकारचा वारकरी असेल तो आपण काशीनाथ बाबांच्या, नामदेव बाबांच्या कारभाऱ्यांच्या, असे गरुड गुरुजी, असे मोठमोठे निष्ठावंत जी मंडळी होती त्यांनी असणारं त्यांच्या ठिकाणी तो वारकरी जुन्या काळातला कसा निष्ठावंत वारकरी असं. त्यांच्या जीवनामध्ये ध्येय काय, एकच, भजन सोडून दुसरा ध्येय नाही. हां बरं का, भजन सोडून दे. आम्हाला कधी मान सन्मान केला ना, आम्हाला लई त्रास होतो बरं का. एवढा त्रास होतो की रात्रभर झोप नाही. आपली काही परिस्थिती, आपण त्यावेळेला कुठं अवस्थेला पोचलो नाही, पण लोक एवढी स्तुती करतात. मग त्यावेळेला माझी मी जीवनाची परीक्षा पाहतो, तुला स्तुती ऐकायला गोड वाटते ना, आता झक मग रात्रभर त्यावेळेला भजन कर. बा झोपच घेत नाही कारण तुम्हाला सांगतो झोप येत नाही, कारण त्या स्थितीला जाऊन आपण पोचलेलो नाही. ती ज्या बरं का, एक एक केली हातव फळी ठाया बळी पावले ते आम्ही देवा शक्तीहीने पाकुतेने करुणा पावटणी केला काळ जयाबळ होते तुका म्हणे वीर्यावीर संत धीर समुद्र. अहो हे शब्द असणार तेवढ्याला तुकोबरायला मोठमोठ्या संतांनाच असणारच होतं, सर्वसामान्य माणसाला असणारं तेवढ्याला सोबत नाही बरं का. हां, ते काशीनाथ बाबांनी अशा वारकऱ्यांनी म्हणावं, चातुर्य लपवी महत्व हरवी विषयी पण मिरवी अवडुनिया लौकिकाचा उद्योगो शास्त्रावरी बघो उगेपणी अंगे अतिभरू जगे अवज्ञाची करावी सबंधी सोयन धरावी अनायशी आयशी जीवी चाड बहु. सदा ब्रह्मी जाना निमग्न तो, सदा ब्रह्मी जाना निमग्न तो. जगात पिशाच्या अंतरी शहाणा, जगाचे पिशाच अंतरी शहाणा सदा ब्रह्मी जाना निमग्न, सदा ब्रह्मी जाना निमग्न तो. जगाला येड्यासारखा दिसन तो बरं का, जगामध्ये तो येड्यासारखा दिसल. वाचस्पतीचे नि पाडे सर्वज्ञता परी जोडे परी वेडवी माझी धडी महिमे भेदे. हां, चातुर्य लपी महत्व हरवी. हां, आपलं शहाणपण असणारं त्यांनी कधी लोकांना सांगितलं. बास भजनामध्ये बघा त्यांचं एकच हे, बास भजन हा त्यांचा प्राण बनलेला होता. हां, भजन हा प्राण बनला. कोणी कोणाची उपमा घेऊ नये, कोणी कोणाची लावू नये. लोक स्तुती करतात, त्यांचा मोठेपणा स्तुती करायचा आहे, आपण त्यावेळेला ऐकत राहायचे. पण आपल्याला कुठंतरी त्यावेळेला ऊर्जा मिळते त्याच्यातून. बस बाबा तुला ऐकायचं गोड वाटतं. काय झालं, मी बाबांक बरेच दिवस होतं, जयराम बाबांक, आणि जवळजवळ 13-14 वर्ष होतं बरं का. काशीनाथ नानांना माहिती, 13 वर्षे आळंदीमध्ये होतं.
आणि एकदा पंढरपूरची वारी निघाली आणि ज्ञानोबारायचा सोहळा सासवडला गेला. आणि सासवडला गेल्यानंतर काय झालं, तिथं बाबांचं कीर्तन होतं. आणि त्या कीर्तनामध्ये असणारं त्यावेळेला काय झालं, प्रमाण माझं तुम्हाला सांगतो काय चुकलं. प्रमाण चुकलं. बाबांनी डायरेक्ट असणारा ती कीर्तनाचा भोगच माझ्याकडे सुरू केला. बरं का, कीर्तनाचा भोगच सुरू केला. मी तटस्थ भूमिकेने तेवढा ऐकत बसलो, मस्तपैकी ऐकलं. म्हणलं बाबा तुम्हाला काय बोलायचे ते बोला. आता पंढरपूर गाठलं का काल्याची लाई घेतली का भामचंद्र डोंगरच गाठतो. आणि काल्याची लाई घेतली भामचंद्र डोंगरावर गेलो. पुण्य फळले बहुत दिवसा भाग्यवदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. हे प्रमाण होतं. पण मी काय म्हणलं आलिंगन सुख वाटे. मग एकदम आता बाबांनी बरोबर म्हणले, पण थोडंफार अनावधानामध्ये थोडंफार कमी जास्त होतं. बरं का, चुकलं. बाबांनी जे सपोटा सुरू केला, काल्याची लई घेतली भामचंद्र डोंगर घातला. पहिले 2,500 अभंग झालेली होती सिद्धपेठामध्ये. बाळकेरडा नाट वगैरे सगळे असणार. ती पुढचे जे काय अभंग अवघड पूर्ण सिद्धपेठामध्ये झाले होते. मग राहिलेले काय सोपे होते. मग ध्यासच धरला. बस पाठ केल्या वगैरे खाली उतरायचं नाही. मग संपूर्ण गाथा पाठ केलं. काशीनाथ बाबांना तिथंच म्हणून दाखवलं डोंगर. आणि खाली आलो जयराम बाबांना म्हणून दाखवला. आणि मग परत गाथ्याची आवृत्ती देण्यासाठी 85 सालापासून 2005पर्यंत राहिलो. डोंगर सोडला नाही. बरं का, बाबांसंग आलो. बाबांनी इकडं आणलं आणि तो असणारा बाबांनी सहज आणलं. त्या दिवशी पाटलांनी सांगितलं म्हणले बाबांनी आणलं. इथं आणल्यानंतर गौरव सर्व लोकांनी असणारं ती भजन पूजन वगैरे नाचणं. आता तरुण पण होतं काय, तरणा भाग्यवंत नटी हरिकीर्तनात तारुण्याची मुसमुसी होती. आणि मग भजनाच्या नादामध्ये असणारं तेवढ्याला दंग असायचं. आनंद वाटायचा. मग लोकांनी दक्षिणा दिली. ती दक्षिणा भामचंद्र डोंगर म्हणून जाता पंढरपूरला गेलो. ज्ञानोबारायची तुकोबारायची मूर्ती आणली. म्हणलं तुझे दिले त्याशी फळ पावे आपणाशी, ज्याचे दिले त्याशी फळ पावे आपणाशी. मला वैराग्याबद्दल 2 शब्द सांगायचे बरं का. मला वैराग्य अजिबात नाही. पण काय झालं, तिथं राहिलो का आता पाठ झालं सर्व झालं. परत दिवस आणि लोक यायची दर्शनाला यायची. मग लोक सहज म्हणायला लागले आता काय ज्याच्या त्याच्या परीने. मग वैराग्य मूर्ती म्हणायला लागली. ते गोड वाटायला लागले शब्द. याला वैराग्य मूर्ती वैराग्य मूर्ती वैराग्य मूर्ती. पण हे ऐकून शब्द होते. जयराम बाबालाच ते सोबत होते, आम्हाला सोबत होती. बरं का, हे लोक वैराग्य मूर्ती म्हणे. आणि श्रावण महिन्यामध्ये एका परिसरामध्ये गावामध्ये पुथीचा कार्यक्रम होता. मला महाराज म्हणले महिनाभर असणार तेवढा पुथीला यायचं. मला पुथी कोणती सांगायची. म्हणलं आता बाकीचं सगळं झाले. म्हणलं गाथ्याचं चाले आवृत्ती होईल आणि अभंग घट्ट होतील. निश्चय काय एकच. आणि महिनाभर त्या गावामध्ये तुम्हाला सांगतो गाथा सांगितला. मस्तपैकी 500-600 लोक यायचे. हे आनंदामध्ये मस्तपैकी आनंद वाटायचा. आपल्या मस्तीमध्ये सांगायचं. डोंगरावर जायचं संध्याकाळी. आणि महिना झाला कार्यक्रम झाला. सत्कार समारोप केला. आणि त्यांनी एक उपरणं आणि तुम्हाला सांगतो पाकिटामध्ये 100 रुपये भरले. आणि गावातून बाहेर निघून पाकिट खोललं. पाकिट खोलल्यानंतर ते 100 रुपये पाहिले. 100 रुपये पाहिल्यानंतर मनाने उचल घेतली. बा हे डळमळायलाच लागलं. मन नको नको ती कल्पना करायला. अरे एवढी लोक होती, 50-50 रुपये दिले असते तर खूप झालं असतं. मन लागलं तर द्यायला तुम्हाला सांगतो. डोंगरावर जास्त होतं तेवढ्याने सतून टाकलं बा. मनाने उचल घेतली. त्या गुणमोळ्याच्या आतमध्ये असणाऱ्या पार हेच करायला. मग डोंगरापर्यंत कसं गेलो. पण त्या डोंगरापर्यंत त्या मनाने नाही जाऊन गेलो. मनाने नको नको त्रास व्हायला लागला तो 100 रुपयाने. आणि तिथं गेलो डोंगराच्या पाया पडलो. लोटांगण घातलं. काय डोक्यात आलं म्हणलं अरे नालायका तुला वैराग्य मूर्ती म्हणायला गोड वाटतंय आणि 100 रुपये घेतले. 100 रुपये दिले म्हणून एवढं दुःख करायचं कारण काय. तसाच पळत गेलो. मारुती रायाच्या पुढं ते 100 रुपये ठेवले.
म्हणलं बाबा काशीनाथ बाबाच्या संघ राहतो ही जयराम बाबा का राहिला आहे हां हे वैराग्याचा मिळा आणि 100 रुपये ही कुठं त्याचा ताळमेळ बसतोय पुढं हां ताळमेळ बसतो का संकल्प केला कधी आयुष्यात तेवढ्याला माहीत मग काय बाबांची बरं का आपल्याला काशीनाथ बाबा होता येणार नाही जयराम बाबा होता नाही येणार पण त्यांच्या नावाला कलंक लागणार नाही असं आचरण मात्र कधी निषेध करायचं नाही विठाला विठाला मला सांगायचं या वारकऱ्यांनी आपला असणारा प्राण समर्पण पांडुरंग रायासाठी गेला त्यांना जगतात असणारं कुणाची काय कळत नव्हतं बरं का एकच त्यांच्या ध्याना मनामध्ये असणारा भगवंता व्यतिरिक्त दुसरा विषय नव्हता विषय तो त्यांचा झाला नारायण नावाई जन धन मान सन्मान या गोष्टी असणार तेवढ्याला मानदंभ चेष्टा हे तो सुकराची विष्ठा मानदंबासाठी असणारं कधी कुठं हापापली नाही काही नाही जीवन असणारं तेवढ्याला पांडुरंगासाठी समर्पण केलं असे महात्मे मिळणे तेवढ्याला दुर्लभ आहे पण आपलं मोठं भाग्य आहे काशीनाथ बाबांच्या इथं पाऊल लागले तुम्हाला सांगतो सगळ्या गोष्टी त्यावेळेला सुबलाम झाल्या कोणत्या गोष्टीची काही कमतरता नाही हे बाबांचं ऐश्वर हा बाबांचं बाबा होता येणार नाही जयराम बाबा होता नाही येणार नाही त्यांची पाईक म्हणून राहायला काय हरकत आहे हां त्यांचं पाईक तर होतं का नाही हां त्यांचं पाईक होऊन जगायचं आणि त्यांचं पाईक होऊनच मरायचं अशा प्रकारचा दृढनिश्चय असो सर्व गावांनी असणार तेवढ्याला प्रेमाने आम्हाला स्वीकारलेले आणि आम्ही तुम्हाला प्रेम दिलं तुम्ही आमच्यासाठी भरपूर प्रेम दिलेले ही सर्व असणारी काशीनाथ बाबांची कृपा आहे मला सांगायचं